घराच्या वरून पाहिला तर छानसा असा दृश्य बघायला भेटतो. हे दोस्तों, स्वागत आहे बादल बनसोड व्लॉग्समध्ये. तर काल रात्रीच मी आलो नागपूरवरून. आज आहे गावचा जलसा. काल येताना एवढी थंडी होती बहुत जास्त, तरी पण कसंही करून आम्ही आलो. 3 दिवसाचा जलसा असतो. आजचा अखेरचा दिवस आहे. तर आज गावामध्ये आहे तमाशा चालू आणि भरपूर सारे मी आत्ताच जाऊन जस्ट आलो. हे कटिंग आहे ना, माझी कटिंग करायला गेलो होतो. मी जाऊन आलो. भरपूर अशी गर्दी होती आणि दुकान तर सांगूच नका, खूप सारे असे दुकानं लागले आहेत. तर मला वाटले की हा जो व्हिडिओ आहे मला 3 ते 4 पार्टमध्ये डिवाईड करून बनवावा लागेल. त्याच्यानंतरच हा समजेल. तर या पार्टमध्ये मी एक्सप्लोअर करणार आहोत. तो तमाशा, खडा तमाशा म्हणतात, हा तमाशा एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता मी आणि पप्पाची जातो जलसा बघायला. चला तर तुम्हाला बी घेऊन लेट्स गो. गावाकडलं दृश्य म्हणजे एकदम छानसं असं राहते आणि आमच्या गावाकडली तर अलगच मजा आहे. आमचे जे घर आहेत एकदम तळ्याच्या समोर. माझाला का विसरला. स्टार्टिंगला एकदम गाड्यांची गर्दी आणि हा आवाज. तर तमाशा चालू आहे, याला खडा तमाशा म्हणतात. लोक इथं मस्त एन्जॉय करत आहेत. इथं भरपूर आहे गर्दी. अजून समोरपर्यंत शॉप लागले आहेत, ते पण आपण लगेच एक्सप्लोअर करूया. खूप ट्राय केला गाडी चालू करण्याचा, पण काही झाली नाही. तरी पप्पाजी आपले किक मारतच होते. मला वाटते हा तमाशा 5 ते 6 वाजेपर्यंत चालणार आहे. आता जवळजवळ 3:30 वाजलेले आहे आणि हळूहळू आता लोकांची गर्दी पण येत आहे. लोक हळूहळू येत आहेत. दरवर्षी हा कार्यक्रम आमच्या गावात जोरात शोरात केला जातो. याला जलसा म्हणून नाव दिलं आहे. 3 दिवसाचा असतो हा. पहिल्या 2 दिवशी कबड्ड्या चालतात आणि लगेच 3ऱ्या दिवशी आपलं एक नाटक आणि कबड्डीचा आखरी सामना असतो आणि खडा तमाशा. तर हा आहे आपला कबड्डीचा मैदान. आज सायंकाळी इथं कबड्डीचा सामना होणार आहे, तो बी फायनल. आता तर ग्राउंड एकदम शांत आणि कुणीही लोक नाही आहेत. सर्व तमाशा पाहण्यामध्ये बिझी आहे. जेव्हा कबड्ड्या चालू होणार तेव्हा गर्दी, सबसे ज़्यादा गर्दी राहणार आहे. चला आता तमाशा बघायला. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरात राजा जन्माला येईल आणि या स्वराज्याचं रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं. किती महान छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून म्हणतो. छान प्रकारे मस्त एन्जॉय करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज धावून जायचे, त्याची दत्तल करायचे. सहन होत नव्हतं महाराजांनी जायला सुद्धा. त्यांनी आमचं तुमचं रक्षण केलेलं आहे म्हणून का. हा सर्व कार्यक्रम ग्रामपंचायत समोर जो पटांगण आहे तिथं घेण्यात येत आहे. हा तमाशा 5-6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. लगेच सायंकाळचा ड्रामा जो आहे त्याची तयारी चालू आहे आणि इकडे डान्स चालू आहे. असा खडा तमाशा आहे जो की आता थोड्या वेळानंतर चालू होणार आहे गाणे खतम झाल्यानंतर. तर हे आमचे आयोजक असतात, जे विडू क्रीडा मंडळ ज्याला सर्व आयोजित करतो.
आणि अशा प्रकारे असं आयोजन राहतं. हे त्यांचे पोस्टर आहे तिथं लावलेले. आता तर फारशी पब्लिक आलेली नाही आहे. जशी सायंकाळ होईल पब्लिक वाढत जाईल. मला वाटते या मुलाला तमाशा बघण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. चालू कार्यक्रमात त्यांना पैसे सुद्धा देण्यात येतात. ही गडेगावची शाळा आहे. इथं 1ली ते 7वी आहे आणि इथंच माझं शिक्षण झालं आहे. जवान पार्टी एकदम सायंकाळला येणार आहे नाटक बघायला, कबड्ड्या बघायला. मला तर माझे जास्त दिसलेले नाही आहेत, जास्त का नाहीच्या बरोबर दिसलेले आहेत. मी दिसला की लगेच आपण त्याच्यासोबत बोलूया. आणि हा आहे एंट्रन्स. सायंकाळला कबड्ड्याचा सामना आणि रात्री एकदम ताजीतवानी नाटक आहे. पप्पाजीने घेतली आहे आता मच्छी.